नमस्कार, माझे नाव आहे मोहित मुरारी बागटे, इयत्ता 8वी. नमस्कार, माझे नाव संदेश ज्ञानेश्वर मिरकुटे, इयत्ता 7वी. आमच्या शाळेचे नाव महात्मा फुले प्राथमिक विद्यालय, शाळा क्रमांक 12. तर आम्ही या प्रयोगामध्ये जे साहित्य बनवलेले ते तुम्हाला बनवलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. तर पहिले आहे पाण्यातील बोगदा. आपला भारत देश आणि दुबई यांमध्ये करार झालेला आहे. त्या करारानुसार येणाऱ्या काळात दुबई आपल्याला खनिज तेलाचा पुरवठा करणार आहे व आपण त्यांना नर्मदा नदीचे पाणी पुरवणार आहोत. यासाठी आपण ते दुबई समुद्र पाण्याखाली एक बोगदा तयार केला आहे, तो आम्ही या ठिकाणी दाखवला आहे. दुसरा आहे डोंगरातील बोगदा. डोंगरातील बोगद्यातील वाहतूक सुरळीत घडावी, कोणताही अपघात घडू नये म्हणून आम्ही एक बजर लावलेला आहे. जर एखादे वाहन विरुद्ध दिशेने येत असेल तर हा बजर वाजतो व वाहन चालकाला पूर्व सूचना मिळते. इथे आम्ही एक रिफ्लेक्टर लावलेला आहे. समोरून येणारे वाहने दिसण्यासाठी आम्ही इथे रिफ्लेक्टर बसवलेला आहे. कुठे आहे रिफ्लेक्टर? रेल्वे फाटकाजवळून गाड्यांना रेल्वे रूट क्रॉस करण्यासाठी आम्ही येथे सिग्नल बसवले आहे. आणि त्यासाठी हँडल करण्यासाठी आम्ही कंट्रोल रूम बनवलेला आहे. या अंतर्गत आम्ही या कंट्रोल रूम एकाच गोष्टीसाठी वापरली आहे, ती आहे म्हणजे ती स्मार्ट कचरापेटी. जर ही कचरापेटी पूर्ण भरली की त्या कचऱ्यामध्ये दाब निर्माण होऊन दाब निर्माण होऊन बजर वाजेल व कंट्रोल रूममध्ये लगेच कळणार की कचरापेटी भरली आहे. त्यानंतर आपण कचऱ्याचा वॉल्यूम त्यानंतर आपण अपारंपरिक वस्तू साधनांमुळे एका वस्तूची ऊर्जा निर्मिती कशी तयार होते. पेट्रोल, डिझेल, कोळसा अशा या ऊर्जा निर्मिती करण्यासाठी हे दाखवले आहे. तर पहिल्या त्याच्यामध्ये सोलार चार्जिंग स्टेशन. तर त्या ठिकाणी आम्ही सोलार पॅनल बसवलेले आहे, कारण दिवसात सूर्यप्रकाशात वीज निर्मिती करून इलेक्ट्रिक गाड्यांची बॅटरी चार्ज करू शकतो. आणि त्यानंतर आहे ते सोलार पथदिवे. या ठिकाणी आपण रस्त्यावरील पथदिव्यांसाठी जागोजागी सोलार पॅनल बसवलेले आहे, कारण त्याच्यात वीज निर्मिती होऊन रात्री दिव्यांसाठी ती वीज वापरली जाईल. शहरातील मोकळ्या जागेवर आपण छोटी पवनचक्की बसवली आहे. ती पवनचक्की वीज निर्मिती करून ती वीज आपल्याला आपल्या शहरातील शासकीय कार्यालयात तसेच हॉस्पिटल या ठिकाणी वापरता येईल. ही वीज आपण संध्याकाळी वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण आपल्या कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी बनवण्यास मदत करता येईल. धन्यवाद. वा, सुंदर सुंदर, खूप छान. खूप सुंदर. आणि त्यांनी स्वतः केलं मॅडम हे. हो, खूप सुंदर केलंय. हां, खूप आवडलं आम्हाला.